साहेबांना परत एकदा लवकरच मागे जायचं आणि त्यांनी सांगितलं की मी परत एकदा निवांत वेळ काढून येणार आहे। पण साहेब एवढे लोक परत मला जमवणं मी गरीब माणूस आहे साहेब। आज आपल्या पारनेरच्या इतिहासातलं एक वेगळं पान। या तालुक्यामध्ये स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील साहेब आमदार असताना पासून तर आजपर्यंत त्यांच्या निष्ठेशी कायम असणारी अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेत। दादांचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। एक निष्कलंक असा राजकारणी ज्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेची जास्त सेवा केली। आणि साहेब ज्या वेळेस 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस सगळ्यात आधी या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील साहेब असतील, मुरकुटे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी सरगाळात आधी पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी ज्या वसंतराव दादांनी अतिशय निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचीच उमेदवारी ही काही कारणास्तव कापण्यात आली। तरीही आम्ही कुटुंबाने कधी निष्ठा सोडली नाही। 2014 ला वसंतराव दादा हे अंथरुणावर खेळले आणि माझी काही इच्छा नव्हती, माझी वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती, म्हणून मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं मला काही विधानसभा करायची नाही। मग मला साहेब त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की सुजित कधी कधी पक्षासाठी त्याग करावा लागतो। मी अवघ्या 10 दिवसावर निवडणूक होती आणि उमेदवारी घेतली। उमेदवारी घेतल्यानंतर मला चित्र माहीत होतं विधानसभेचं काय आहे ते। पण साहेब खरं सांगतो 2019 ला खरी संधी मला आलती आणि त्या संधीच्या वेळेस मात्र शिवसेनेतून एक उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट देऊन सरळ सरळ मला त्या ठिकाणी कात्रजचा घाट दाखवण्यात आला। अतिशय वाईट वाटतं मला कधी कधी सांगताना की जिथं आपण प्रचंड निष्ठा ठेवतो, जिथं आपण प्रचंड प्रेम करतो, या वाडी वस्तीवर जसं घड्याळ पोचवण्याचं काम वसंतराव दादांनी केलं। साहेब मी या व्यासपीठावर तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो की या वाडी वस्तीवर या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं चित्र प्रत्येक घरामध्ये पोचवण्याचं काम आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव पोचवण्याचं काम हे आम्ही सगळेजण निश्चितपणे करू। साहेब मला 23व्या वर्षामध्ये पंचायत समिती सदस्यपद, 28व्या वर्षामध्ये राज्यामधला सगळ्यात तरुण जिल्हा परिषदचा उपाध्यक्षपद हे त्या ठिकाणी मिळालं। नंतर अध्यक्षपद मिळालं असतं पण लंगे साहेबांना अजितदादांनी भाजपमधून घेतलं आणि मला बाजूला ठेवलं। ही खरी गोष्ट आहे, तुम्ही नाही सांगा, परंतु ठीक आहे, मला अधिक काही बोलायचं नाही। साहेब या तालुक्यामध्ये हा तालुका राज्यामध्ये विस्ताराने भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका आहे। याच्यामध्ये उत्तर भागामध्ये ठाकर, धनगर अशी अनेक बंजारा महिला सुद्धा त्यांच्या परंपरागत वेशामध्ये इथं आलेल्या आहेत। ढवळपुरीसारखं गाव आहे की जे राज्यामध्ये मोठं गाव आहे। या तालुक्याच्या मध्ये वसंतराव दादांनी स्वतः काय कमवलं का मला माहीत नाही, परंतु या सगळ्यांच्या हृदयामध्ये वसंतराव दादांचं नाव आजही आहे आणि ते कधीही पुसलं जात नाही। मला साहेब एकच सांगा की गेले 15 वर्ष एकही सत्ता नसताना कोणता माणूस टिकू शकतोय तुम्ही मला सांगा। ना माझ्याकडे साखर कारखाना, ना माझ्याकडे कुठली वित्तीय संस्था, फक्त एकच संस्था आहे माझ्याकडं की आमच्या कुटुंबाची पुण्याई वसंतराव दादांची पुण्याई ही सगळ्यात मोठा कारखाना हा माझ्याकडे आहे। आणि म्हणून मी आत्ताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये जर खरंच मला असं वाटायला लागलं की मी आधीच तुमच्याकडे आलो असतो तर ही सगळी परिस्थिती बदललेली असती। पण मला त्या ठिकाणी बोलवलं, सुजित तूच उमेदवार आहे, सगळ्यात जास्त मेरिट तुला आहे आणि तू निवडणूक कर, काही चिंता करू नको। साहेब मी थोडासा भावनिक आहे, मला माहीत नव्हतं की राजकारणामध्ये भावना चालत नाहीत, इथं थोडं श्रूड राहावं लागतं, हे मी कधी विचार केला नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी सहज गेलो आणि शेवटच्या दिवशी मला कळलं
की आपला फक्त वापर त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आम्हाला इथं बसलेल्या लोकांना काही नको आहे. आजपर्यंत हे सगळं टिकवण्याचं काम फक्त विकास कामांच्या माध्यमातून आम्ही केलं आहे. उद्या जर माझ्या विकास निधी जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर साहेब त्याच्यामध्ये तुमचा माझ्या डोक्यावर हात लागेल. या तालुक्यामध्ये साधारण 2029 पर्यंत तुम्ही जेवढा शक्य आहे तेवढा निधी द्या. मला माहिती आहे की तुमच्या इतका निधी देणारा माणूस महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सुद्धा नाही आहे याची मला जाणीव आहे. मी कुठेही प्रवेश करत नाही, परंतु मला शिंदे साहेबांच्या अनेक गोष्टींचा मी अनुभव घेतला. त्यांना एक मी स्वतः जो अभ्यास केला आहे त्यांचा ते एक पॅरलल गव्हर्नमेंट आहे. पॅरलल गव्हर्नमेंटचा अर्थ असा की अतिवृष्टी झाली किंवा कुठलीही हानी झाली तर सरकारची मदत नंतर जाते, पहिल्यांदी शिंदे साहेबांची मदत तिथे जाते. इतका मोठा माणूस, आज इतक्या मोठ्या मनाचा माणूस, आर्थिक सुबत्ता कोणाकडे नाही आहे, सगळ्या कुटुंबाकडे आर्थिक सुबत्ता आहे, परंतु देण्याची दानत असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना, बरोबर आहे का, टाळ्या वाजवा सगळ्या लाडक्या बहिणींनी. सगळ्या लाडक्या बहिणींना आज तुम्ही एक भाऊ म्हणून जी काही योजना सुरू केली त्या निश्चितपणे सगळ्या त्याच्यावर खूप खुश आहेत. आणि साहेब मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही. खरं तर खूप घाई केली ना की मग मनातलं बोलता येत नाही, परंतु रेपाळे साहेबांनी सांगितलं की सुजित पटकन 5 मिनिटात उरकायचं, तर मी टेक ऑफ घ्यायचं आहे. तर साहेब मी एकच सांगतो की मला जे काही या तालुक्यासाठी मागायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्या शहरामध्ये उभे आहेत या पारनेरमध्ये, पारनेर काही खूप मोठं शहर नाही आहे, परंतु या पारनेरचा DPR तो अजूनही मंजूर नाही. तो आपल्या सहीसाठी पाठवण्याची नगराध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांनी तो पाठवला आहे. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण हा DPR मंजूर करावा आणि पारनेरकरांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर दुसरी माझी महत्त्वाची मागणी, साहेब इतकं मोठं शहर असून आज पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पारनेर शहराला आजही पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित नाही. सगळीची सगळी फाईल ही आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि तुम्ही ठरवलं तर ती पाणी योजना ही निश्चितपणे आपण मंजूर करताल अशी मी पारनेरकरांच्या वतीनं आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. साहेब याच्यामध्ये सुपा MIDC ही पंचतारांकित MIDC आमच्याच तालुक्यामध्ये येते. या सुपा गावचे सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सरपंचांची मागणी इतकीच आहे की त्या ठिकाणी परप्रांतीय खूप लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा त्या ठिकाणी साचतो, तर त्या ठिकाणी सुप्याला कचरा डेपो प्रकल्प करण्याकामी आपण त्या ठिकाणी निधी द्यावा ही एक विनंती करतो. आज या ठिकाणी उदयरावजी सामंत आले नाहीत उद्योगमंत्री, परंतु साहेब माझी विनंती आहे की या MIDCमध्ये आपण स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे. खूप अवघड परिस्थिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची होऊन बसलेली आहे. तुम्ही स्वतः उद्योगमंत्री महोदयांना जर सांगितलं तर आमची एखादी बैठक मुंबईला लावून या सगळ्या उद्योजकांना, भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आदेश करावेत ही देखील एक विनंती मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने करतो. त्याचबरोबर आदिवासी, ठाकर या सगळ्या समाजाला, मग ठक्कर बाप्पा योजना असू द्या, समाज कल्याण योजना असू द्या, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना ती योजना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि अजून एक छोटासा प्रश्न, परंतु या परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न, साहेब आत्ता जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये पारनेर आणि कान्हूर या 2 सर्कलमध्ये पुरेसा जितका पाऊस पाहिजे तेवढा पाऊस होऊन देखील या 2 सर्कलला कुठल्याही प्रकारचा जो नुकसान भरपाई म्हणतात ती आलेली नाही. त्याच्यापेक्षा कमी असलेल्या पर्जन्यमान असलेल्या लोकांना सुद्धा ती मिळाली. पंचनामे झालेले आहेत. आपण जिल्हाधिकारी महोदयांना तसा आदेश द्यावा ही एक विनंती तुम्हाला या निमित्ताने मी करतो. मला माहिती आहे खूप घाई झालेली आहे, पण साहेब शेवटचं भावनिक एवढीच साथ घालतो की आत्तापर्यंत ना फक्त साहेब वापर झाला, यापेक्षा वेगळं काही झालं नाही. आता शेवटचं घरटं तुमच्या अंगणात आहे आमचं. आता तुम्ही काय करायचं आहे
ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि मला साहेब मी गायन वगैरे सगळं करतो. मी साधारण 700-800 गाणी माझी पाठ आहेत. तुम्ही नाही मदत केली तर मग मला त्या क्षेत्रात निघून जायला. हो, अगदी सुंदर. मला हरिवंशराय बच्चनचे फक्त एकच कडवं मला जे विरोधक आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे, झुक झुक कर खड़ा सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं मैंने, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जितना भी मुझको टोकोगे, जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब सोना बनकर बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. साहेब मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे आणि मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, थोडी घाई झालेली आहे. रोजगार हमीचं एक पत्र आलं आहे साहेब की रोजगार हमीच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये फार मोठी दुर्दैवी घटना अशी झाली साहेब की रोजगार हमी मंत्री आपलेच आहेत, परंतु साहेब 7 ते 8 कोटी रुपयांची रोजगार हमीची कामं 2023 साली आम्ही मंजूर केली आणि नंतर नवीन लोकप्रतिनिधी आले. नवीन लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं तर या तालुक्यातले 7च्या 7 कोटीची कामं थांबवली. मला एक लक्षात येत नाही की लोकप्रतिनिधीचं काम सुरू करणं आहे का थांबवणं आहे हे मला कळलंच नाही. परंतु भरतजी गोगावले हे आज येणार होते, माझा त्यांचा सकाळी फोन झाला. परंतु साहेब आपण रोजगार हमीची आमची थांबलेली कामं ही लवकरात लवकर पूर्ण करावी ही एक विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. मी ज्यांच्यामुळे शिंदे साहेबांच्या जवळ जाऊ शकलो ते शरददादा सोनवणे आमदार साहेब आलेत, त्यांना देखील त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि साहेब आता अधिक वेळ न घेता या ठिकाणी जे सरपंच आपल्याकडे प्रवेश करणार आहेत तर तुमच्या सूचनेप्रमाणे फक्त त्यांची नावं मी या ठिकाणी वाचून दाखवतो. वासुंदे म्हणजे माझंच गाव, सौ विमल पोपटराव झावरे आहेत. पोखरी हिराबाई जालिंदर पवार, वारणवाडी संजय शंकर काशीद, ज्यांचं नाव घेतलं त्यांनी कृपया उठून उभं राहावं. कासारे शिवाजी बाबाजी निमसे, त्याचबरोबर वनकुटा सुमन निवृत्ती रांधवन, शहांजापूर संगीता अण्णा मोठे, मसने सुलतानपूर विलास तुळशीराम काळे, त्याचबरोबर अब्दूप मीनाक्षी नामदेव गवळी, सुप्याच्या आमच्या मनीषाताई योगेश रोकडे, यादववाडी राजेंद्र बाळू शेळके, अस्तगाव लताबाई सुरेश काळे, करंदी नंदा भास्कर गव्हाणे, वडुले आशाताई शिवाजी भापकर, पिंपळनेर देवेंद्र वसंत लटांबळे, ढोकी बबई नामदेव नऱ्हे, धोत्रे वनिता चंद्रकांत कसबे, डिकसळ भाऊसाहेब बाबाजी चौधरी, जामगाव पुष्पा बाळासाहेब माळी, त्याचबरोबर काकनेवाडी अशोक पाराजी वाळुंज, त्याचबरोबर माळकूप येथील आमचे दुसरे सहकारी राहुलजी गंगाळे, काकनेवाडी येथील अशोक वाळुंज, ढवळपुरी येथील बबनराव जयराम पवार, नंदा भागाजी गावडे, अशा साहेब 26 विद्यमान सरपंचांचा आज प्रवेश आहे आणि त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. साहेबांना परत जायचं असल्यामुळं मला प्रत्यक्षात त्यांचा सत्कार करता येत नाही. आता यानंतर आपल्या सगळ्यांना संबोधित करतील एकनाथजी शिंदे साहेब.